हॅलो एव्हरीवन, वेलकम टू अवर न्यू व्लॉग. तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे आमच्या नवीन व्लॉगमध्ये. या व्लॉगमध्ये आम्ही जातो आहे वडोदरा गुजरातला वाया मुंबई गुजरात हायवे. आता आम्ही आहे पुणे मुंबई एक्सप्रेसवेवर. सकाळी 8 वाजता निघालो होतो, आता वाजले आहेत 9:15 आणि मुंबईला पोहोचायला अजून आम्हाला 30 मिनटं तरी लागणार. म्हणजे वाशीवरून आम्ही जाणार ठाणे आणि ठाणेवरून वसई विरार या रोडनी, म्हणजे तो हायवे घेऊन आम्ही जाणार गुजरातला. ओके, गुजरातला आम्ही जातो आहे म्हणजे माझ्या ऑफिसच्या कामानिमित्त. ओके, 3 ते 4 दिवसाचा तो काम राहणार. तो काम कंप्लीट झाल्यानंतर आम्ही 2 ते 3 दिवस गुजरातला फिरू. ओके, आणि बघू त्या दरम्यान आम्ही काय काय बघू शकतो. तर चला मग तुम्हाला भेटतो. किती सुंदर दादू, ते बघ किती छान ढग दिसत आहेत. वाव, क्लाउड्स. म्हणजे आता पण आहे तिथे, पण मी इथे मी नाही आहे तिथे, पण मी इथे काम करायचो. या LTI ही जी बिल्डिंग नाही, ही नाही, ही पुढची बिल्डिंग. या बिल्डिंगमध्ये आम्ही ठाण्याच्या बाहेर निघालो आहे आता आणि गुजरात हायवेला लागलो आहे. 10 ते 15 मिनटं झाले आम्ही गुजरात हायवेला लागलो आहे. तर आता एका इंडियन ऑइलच्या पेट्रोल पंपला थांबलो आहे. आता आमचं चालू आहे इथे मागे बसून जेवण. मेथी पराठा आणि दही. गुजरातला चाललो आहे म्हणून आम्ही मेथी पराठा आणि पराठ्यांची आतापासूनच सवय करून घेत आहे. कारण तिथे जाऊन ठेपला, खाकरा, मेथी खाकरा ना, मेथी ठेपला, ह्या सगळ्या गोष्टी खायच्या आहेत ना. तर चालू आहे. अरे तू काय खातोय? पराठा खातोय. आणि दही 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 दही. इथून आता दाखवतोय हे 6 तास 15 मिनिटं पोहोचायला. म्हणजे आम्ही तिथे 7 पर्यंत पोहोचून जाऊ ना वडोदऱ्याला. 7 पर्यंत पोहोचण्याचा आमचा प्लॅन आहे. जर आम्ही मध्ये जर वॉशरूम करीत वगैरे जर मध्ये कुठे ब्रेक घेतला तर मग अजून अर्धा-पाऊण तास उशीर होणार. ओव्हरऑल आतापर्यंतचा प्रवास व्यवस्थित झालाय. चला मग आता पटकन पराठे खाऊन घेतो आणि पुढच्या प्रवासाला लागतो. ओके, भाई साहब आगे का कुछ नहीं दिख रहा है. काय सुरू आहे बाहेर? बाहेर काय येत आहे? काय येत आहे? पाऊच कसा येत आहे? धम्म येत आहे. हाय करून दे. हाय करतो पहिला तू. आता हाय. आम्ही आता नॉर्मल कसे काय म्हणाले? दूध नॉर्मल पाहिजे. हो नॉर्मल ना. ओके. पिट्टू तू हाय कसं करत होता? हाय. आम्ही सुरतच्या पुढे निघालो आहे. इथून आता वडोदरा 2 तासाचा रन आहे वाचलेला. आता वाजले दुपारचे 3:30, म्हणजे 4:30 आणि 5:30 म्हणजे 6 पर्यंत आम्ही वडोदरा पोहोचून जाणार. आणि गेल्यानंतर काही नाही, गेल्यानंतर फक्त आराम करायचा आहे. कारण मॉर्निंगला 8 वाजतापासून निघालो होतो. कंटिन्यू ड्राईव्ह केला आहे. फक्त मध्ये एक ब्रेक घेतला होता पेट्रोल पंपवर. तिथे नाश्ता वगैरे केला. नाश्ता मीच आम्ही जो घरून पराठे आणले होते ते खाल्ले. आणि त्यानंतर आता सुरत क्रॉस करून आता इथे थांबलेलो आहे एका फूड कोर्टला. इथे आता चहा आणि कॉफी ब्रेक घेणार, म्हणजे घेतलेला आहे. इथे आता आम्ही चहा आणि कॉफी घेणार आणि पुढे निघणार वडोदऱ्याकरिता. आणि पुढच्या 2 तासामध्ये आम्ही वडोदरा पोहोचणार. अदव्याच्या गुजरातमध्ये एंट्री झाल्याच अदव्याला पाहिजे होती स्लेट. कारण की आम्ही तिथे कॉफी घेत होतो आणि चहा घेत होतो. तो आला पठ्ठा इथे गिफ्ट हे शॉप बघून टॉईजचं. त्याला दिसल्या गाड्या तिथे. तो आला आतमध्ये आणि स्लेट याच्यासाठी घेतली की
शांत बसून मग तो टाइमपास करू शकतो, जास्त त्रास नाही देणार. आणि हे अदव्यानी पापाची ड्रॉइंग काढलेली आहे. एक्झॅक्टली लुकिंग लाईक अ पापा. थँक्यू. अदव्या कोण आहे हे? कोण आहे? कोणी काढली पापाची ड्रॉइंग? अदव्यानी. कोणी काढली? अदव्या. हा गाईस, फायनली वडोदरा हॉटेलला पोहोचलो आहे. एका दिवसासाठी इथे हॉटेल केलं आहे, बाकीचे दिवस आम्ही दुसऱ्या हॉटेल्समध्ये राहू. 3 ते 4 दिवस. फक्त हा आज 1 दिवसासाठी इथे याच्यासाठी केलं आहे, ते नंतर सांगणार. अदव्या आपल्याला निघायचं आहे इथे, इथून जायचं आहे आता आपल्याला हॉटेलला. हो. आणि आता वाजले आहेत 6:44. आम्ही 8ला निघालो होतो, म्हणजे असं पकडा 7ला पोहोचलो. मध्ये ब्रेक वेक घेत आपल्याला किती 11 तास लागले ना पोहोचायचे. 11 तासात आम्ही पोहोचलो. 11 तासात. चला आता हॉटेलला जाऊ. चला. हॉटेलला चेक इन झालं, फ्रेश झालो आहे आता आम्ही, आणि बाहेर डिनरसाठी चाललो आहे. गाईज, मला एकदम मस्त रेस्टॉरंट भेटला आहे रोडाच्या बिलकुल साईडला. या एरियातला सर्वात फेमस भुर्जी पाववाला, त्याच्याकडे आम्ही आलो आहे. रेट असे आहेत की हॉटेलमध्ये पण नाही असणार असे रेट्स आहेत. आणि गर्दी आहे बऱ्यापैकी, आणि टेस्ट पण आहे. आमची डेट आहे आजची. कशी होती डिनर डेट? स्क्वेअरवर बसून खुले मैदान में इथे पुढे पण पुष्कळ सारे स्टॉल्स. चम्मा पण दिसत आहे अदव्याचा चम्मा. जेवण झालं आहे आमचं. आम्ही आज जो हॉटेल केला आहे हा आम्ही मुक्काम लक्ष्मी विलास पॅलेस जो आहे इथला त्याच्याजवळ केला, कारण की आम्हाला उद्या इथून लवकरात लवकर तिथे जायचं आहे. तो लक्ष्मी विलास पॅलेस आम्ही बघू पूर्ण. मॉर्निंगला फ्रेश ब्रेकफास्ट वगैरे करून निघू आणि ते बघू, आणि त्यानंतर आम्ही आमचा जो मेन हॉटेल आहे तिथे आम्ही उद्याला जाऊ. तर चला, तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये भेटतो. ओके, बाय, गुड नाईट अँड टेक केअर.